28 तारखेला अचानक दादांचा विमान अपघातात मृत्यू होताच महाराष्ट्राला पहिला धक्का बसला होता. पण आज तब्बल 8 ते 9 दिवसांनी महाराष्ट्राला दुसरा आणि सर्वात मोठा धक्का बसलाय. कारण या अपघाताविषयी एक अशी खळबळजनक माहिती सध्या समोर आली आहे ज्यानं महाराष्ट्र आणखीनच हादरला आहे. ज्यावेळी या विमानात बसलेल्या लोकांची खरी यादी समोर आली त्यामध्ये विमानामध्ये 6 जण बसले होते असं सांगण्यात आलं होतं. पण त्या अपघाताच्या ठिकाणी मृतदेह फक्त 5च सापडले. मग तो 6वा व्यक्ती कुठे गेला? तो व्यक्ती कुठे वाचला का? आणि जर तो वाचला असेल तर तो मग कोण होता? तो पायलट होता की खुद्द दादाच वाचले आहेत? हे दुर्दैवी प्रकरण घडून 8 ते 9 दिवसांचा कालावधी उलटला. पण आज अचानक एक अशी माहिती समोर आल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय. कालपर्यंत टीव्हीवर सांगितलं जात होतं की विमानात 5च जण होते आणि 5 जणांचे मृतदेह सापडले. दादांची ओळख पटण्याचं कारण म्हणजे फक्त त्यांच्या हातातील घड्याळ होतं. कारण तिथं उपलब्ध असणारे जे मृतदेह होते त्यांची ओळख पटवणं अत्यंत कठीण होतं. दादांवर अंत्यसंस्कार होऊनही बरेच दिवस झाले, पण आता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालंय. कोणाचाही विश्वास बसत नाहीये. अमोल मिटकरी यांनी विमान ज्या ठिकाणी क्रॅश झालं तिथं आपण त्याच दिवशी सायंकाळी गेलो होतो अशी माहिती त्यांनी दिली आहे. घटनेच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता तिथं घटनास्थळी गेलो असता तेथील सरपंचांनी धक्कादायक माहिती दिली असं मिटकरी म्हणाले. विमानातून कुणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाला आणि 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं सरपंचांनी सांगितलंय असा दावा मिटकर यांनी केला आहे. या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालंय. अजित पवार यांच्या मृत्यूचं गूढ महाराष्ट्रासमोर राहू नये याचा त्यांनी संपूर्ण उलगडा व्हावा यासाठी आपण जिवंत असेपर्यंत लढा देणार असल्याचा ठाम संकल्प अमोल मिटकरी यांनी यावेळी केला आहे. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते ती म्हणजे हा जो जिवंत व्यक्ती आहे तर तो नेमका कोण आहे याबद्दलचा एक महत्त्वाचा रिपोर्ट येणं बाकी आहे. ब्लॅक बॉक्स ज्यावेळी आता खोलण्यात येणार आहे त्या ब्लॅक बॉक्समध्ये काय माहिती समोर येणार आहे, ज्यामुळे आता नेमका 6वा व्यक्ती कोण होता का खरंच 5 व्यक्ती त्या ठिकाणी होत्या हे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमांनी या ठिकाणी आता चुकीचं या ठिकाणी माहिती पहिल्यांदा दिली होती का? कारण 5 व्यक्ती होते आणि 6वा व्यक्ती चुकून तोंडातून त्यांच्या गेलाय का? कारण ही जी माहिती आहे ती सूत्रांमार्फत आणि संशयित लोकांची जी चर्चा आहे त्यांच्या मार्फत आली आहे. या व्हिडिओचा आणि चॅनलचा काहीही संबंध नाहीये. फक्त ही माहिती जी आहे ती फक्त तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिळावी म्हणून शेअर करण्यात आली आहे. या व्यक्तीचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6वी व्यक्ती कोण होती त्याबद्दल आता या ठिकाणी मोठा खुलासा होणार आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.